नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी24 तास आणि हितगुज या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण हितगुजमध्ये चर्चा करणार आहोत ते मध्यम आणि लघु उद्योगांसाठी वास्तुशास्त्र या विषयावर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर रविराज अहिरराव. विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर रविराज अहिरराव यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर, स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर रविराज अहिरराव यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास, वास्तू रविराज या भारतातल्या सर्वात मोठ्या वास्तुशास्त्र मार्गदर्शन आणि प्रशिक्षण संस्थेचे ते संचालक आहेत. भारतासह 20 देशांमध्ये त्यांचं मार्गदर्शन आतापर्यंत हजारो लोकांनी घेतलेलं आहे. तब्बल 29,000 ग्राहक त्यांच्या मार्गदर्शनामुळे समाधानी आहेत, तर 6,000 विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून वास्तुशास्त्राचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं आहे. ठाणे, पुणे, सिंगापूर आणि सिडनी या ठिकाणी त्यांची कार्यालय सुद्धा आहेत. विना तोडफोड उपाययोजनांच्या माध्यमातून छोट्या छोट्या दुकानापासून ते लाखो स्क्वेअर फूटच्या IT पार्कमध्ये वास्तुदोष त्यांनी आतापर्यंत दूर केलेले आहेत. अत्याधुनिक रिसर्च सेंटर स्थापित करून वास्तुशास्त्राच्या माध्यमातून सर्वसामान्यांचं कल्याण करणारी संस्था असं या संस्थेचं नावलौकिक आहे. तर चला आपण या विषयावर सविस्तर चर्चा सरांबरोबर करूया. सगळ्यात आधी सर, या विषयाकडे चर्चेला वळण्यापूर्वी मला विचारायचंय, वास्तू संस्कृती हा दर महिन्याला तुमचा अंक प्रकाशित होत असतो. सगळ्यांनाच उत्सुकता असते, या अंकामध्ये नेमकं काय, या महिन्यामध्ये काय विशेष असणार आहे? अनुपमा, या महिन्यामध्ये हा युवा विशेषांक म्हणून आपण काढलेला आहे. म्हणजे खास करून युवक, म्हणजे पौगंड अवस्थेतून युवा अवस्थेत जेव्हा तो मुलगा येतो किंवा ती मुलगी येते, तर एकीकडे कॉलेज आणि करिअर याचं एक प्रेशर, कॉम्पिटिशन, दुसरीकडे पालकांकडून वेगवेगळ्या अपेक्षा, नव्या उमलत्या जगाकडे त्यांच्या बघण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टींमध्ये ही जी युवा पिढी असते ही चारी बाजूने एक प्रकारे त्यांच्यावर प्रेशर, तणाव या सगळ्या गोष्टी असतात. आणि यातून मार्गक्रमण करत पुढे आयदर शैक्षणिक प्रगती किंवा करिअरमध्ये स्टेबल होणं, या सगळ्या गोष्टी तारेवर कसरती करताना या युवकांनी काय केलं पाहिजे जेणेकरून त्यांना त्यांचा मार्ग सोपा होईल, त्यांचं ध्येय गाठता येईल. आणि याच्यामध्ये बेसिकली आपली असं म्हणेन की आपल्या काही संस्कृतीमधल्या, मी असं म्हणेन की मेडिटेशन किंवा ध्यानधारणा या सगळ्या गोष्टींमधून ही युवा पिढी स्वतःचा वैयक्तिक विकास कसा करू शकेल आणि घरातला समन्वय, सुसंवाद कसा साधू शकेल, याबद्दल विशेष मार्गदर्शन करणारा अंक म्हणजे डिसेंबरचा वास्तू संस्कृती. नक्कीच सगळ्यांना खूप वाचायला आवडेल. आपण आता आपल्या विषयाकडे जाऊया. आज आपण बोलतो ते मध्यम लघु उद्योजक आणि वास्तुशास्त्र या विषयावर. एखाद्या उद्योजकाला नवीन व्यवसायाला सुरुवात करायची, मग ते लघु असो, मध्यम असो किंवा खूप मोठा उद्योजक असो, खूप मोठं स्वप्न असो, तर जागेची निवड करताना त्यांनी कशी करावी? सगळ्यात पहिली गोष्ट कशी आहे माहिती का, की आता जागेची निवड करताना, म्हणजे जर सपोज तो एखादा खूप मोठा कारखाना असेल तर अगदी काही एकरावर पसरलेल्यापर्यंत, म्हणजे मला आठवतंय की मी आत्तापर्यंत अगदी एक 2,000 स्क्वेअर फुटाच्या एखाद्या छोट्याशा प्लॉटपासून तर अगदी एका इंडस्ट्रीसाठी 135 एकरपर्यंतची लँड सिलेक्ट करण्यासाठी आमच्याकडे एक खास करून एक क्लायंट असा आला होता की ज्याला साधारणपणे 25 एकरची रिक्वायरमेंट होती. आणि तो भारतातला एक मोठा उद्योग समूह आहे आणि त्यांचा वास्तुशास्त्रावर प्रचंड विश्वास आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की त्यांच्यासाठी आम्ही जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 40 वेगवेगळ्या साईटवर आमचा एक्सपर्ट प्रतिनिधी तिथे गेला. आणि वेगवेगळ्या, कारण त्यांचे जे CMD होते त्यांचं स्वतःच वास्तुशास्त्राचं नॉलेज प्रचंड होतं. त्यामुळे त्यांना जो प्लॉट हवा होता तो अतिशय उत्कृष्ट किंवा वास्तुशास्त्रानुसार परफेक्ट पाहिजे होता. आता हा झाला एक मोठ्या इंडस्ट्रीचा, पण एक सर्वसामान्य छोटा इंडस्ट्रीवाला जेव्हा एखाद्या MIDC मध्ये किंवा एखाद्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये गाळा घेतो, तर तो गाळा घेताना बेसिकली त्याचं प्रवेशद्वार, त्याच्यामध्ये टॉयलेट कुठे आहे, किंवा मग इलेक्ट्रिकल पॅनल्स कुठे आलेले आहेत, किंवा मग त्या बिल्डिंगचा जिना किंवा त्या बिल्डिंगची इंडस्ट्रियल इस्टेटची पाण्याची टाकी, अशा अनेक गोष्टी एक गाळा सिलेक्ट करताना बघाव्या लागतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्या कारखान्यामध्ये जी काही प्रोसेस चालणार आहे, ज्याला मी एक फ्लो चार्ट म्हणतो, की रॉ मटेरियल इन्सर्ट केल्यापासून फिनिश गुड बाहेर येईपर्यंत या सगळ्या गोष्टी त्या जागेमध्ये कशा बसतील, या सगळ्या गोष्टींचा अतिशय बारकाईने विचार करून त्यांच्या गाळ्याची निवड करणं. म्हणजे ज्याला नवीन कारखाना सुरू करायचा आहे, मी त्याला असं म्हणेन की बाबा रे, तू 2, 4, 5 ऑप्शन्स तुझ्याकडे तयार ठेव, मला बोलव, मी तुझ्या त्यातला एक परफेक्ट गाळा तुला नक्की निवडून देईन. शेवटी कसं आहे ना, की आज तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करताय, तुमच्या एक एक पैशाला
त्यातून चांगले रिटर्न्स मिळाले पाहिजे आणि ते चांगले रिटर्न्स मिळवून देण्याचं काम वास्तुशास्त्र करू शकतं. म्हणून त्या जागेची निवड. बरोबर. आता जर तोच एखादा मोठा प्लॉट असेल तर त्या मोठ्या प्लॉट्समध्ये सुद्धा एक तर प्लॉट म्हटला म्हणजे शेकडो प्रकारचे आकार, बरोबर. त्याच्यानंतर त्यातले अंतर्गत चढ उतार, त्याला कोणत्या दिशेने अप्रोच रोड येतोय, अशा अनेक गोष्टी बघणं आवश्यक आहे. बरोबर. अर्थात सगळ्याच गोष्टी तुम्हाला 100% तशा मिळतीलच असं नाहीये, पण त्यातल्या त्यात मी असं म्हणेन की जेव्हा आपण तुलना करतो मग तेव्हा आम्ही बघतो की ठीक आहे, हा प्लॉट 62% पॉझिटिव्ह आहे, हा 75% पॉझिटिव्ह आहे, तो 78% पॉझिटिव्ह आहे. हे जेव्हा आपल्याला ऑप्शन मिळतात मग त्यावेळी नक्कीच आपण काय करू, जो जास्त बेस्ट फायदेशीर आहे. 78% जो पॉझिटिव्ह आहे तो आपण निवड करू. अगदी अगदी. हे झालं नवीन जागेची निवड करताना. पण एखादा उद्योजक असा असेल की ज्याच्याकडे पूर्वंपार चालत आलेला त्याच्या वडिलोपार्जित व्यवसाय असेल, त्याची जागा असेल, मोठा कारखाना असेल आणि त्याच्यामध्ये बदल करता येणं थोडं अवघड असेल, तर मग अशा वेळी आपण काय सुचवाल? या ठिकाणी इनफॅक्ट आज घडीला आमच्याकडे जे क्लायंट येत आहेत किंवा मी गेल्या 16 वर्षामध्ये जे काही मॅक्झिमम जे 29,000 क्लायंट्स केलेत, तर याच्यामध्ये मी असं म्हणेन की जास्तीत जास्त क्लायंट की ज्यांचा ऑलरेडी कारखाना अस्तित्वात आहे, या प्रकारचे क्लायंटच आमच्याकडे जास्त आलेले आहेत. बरोबर. अर्थात गेल्या काही वर्षामध्ये निश्चितच नवीन उद्योग सुरू करणारे उद्योजक येत आहेत, पण अशा वेळी आता कसं असतं की आता एखाद्या फार्मास्युटिकल युनिटमध्ये की एंटर होतानाच तिथे तो एअर कर्टन असतो, म्हणजे हवेचा झोत तुमच्यावर येत असतो, किंवा त्या सगळ्या गोष्टी लागणाऱ्या जे काही सगळ्या त्यांचा सेटअप आहे, म्हणजे अगदी अंडरग्राऊंड पाण्याच्या टाक्यांपासून तर आता फार्मा युनिट म्हटलं तर एअर कंडिशनिंग महत्त्वाचं. आणि त्यांच्याकडे एअर हँडलिंग युनिट्स, म्हणजे त्या एसीच्या किंवा हवेच्या पाईपांचं जाळं एवढं मोठं असतं ना की या सगळ्या गोष्टी जर बदलायच्या म्हटल्या, कारण एक तर पहिली गोष्ट भारतीय वास्तुशास्त्र म्हणजे तोडफोड वगैरे हा जो गैरसमज पसरलेला आहे तो मला पहिल्यांदा दूर करायचा आहे, नंबर 1. नंबर 2, कुठल्याही परिस्थितीमध्ये मी असं सांगेन ना, अगदी एखादी खुर्ची इकडची तिकडे सुद्धा करावी लागणार नाही, एवढं भारतीय वास्तुशास्त्र प्रगल्भ आणि प्रभावी आहे आणि तेवढ्या उपाययोजना पण आहेत. पण त्यासाठी त्या अस्तित्वात असलेल्या कारखान्याचं आधी पूर्णपणे त्याची पाहणी करणं, मग त्या 8 दिशा आणि ती पंचमहाभूत म्हणजे जलतत्व, अग्नी, आकाश तत्व, पृथ्वी तत्व, वायू तत्व यांचं संतुलित समीकरण कसं आहे या सगळ्या गोष्टी बघणं आणि त्या आधारावर मग तिथे त्यांना आपण उपाययोजना देतो. अच्छा. हां, अगदी मी सांगेन ना की सुरुवातीला जसं आपण म्हटलं की 48 स्क्वेअर फुटाच्या एका छोट्या बाकडारूपी गाळ्यापासून तर 40 लाख स्क्वेअर फुटाच्या IT पार्कपर्यंत अशा सगळ्या गोष्टींना, म्हणजे मला मगाशीच मी बोलता बोलता सांगितलं की 135 एकरचा एक मोठा प्लॉट एका इंडस्ट्रीसाठी निवडायचा. त्यातल्या 90 एकरवर तो प्लांट येणार आहे. 90 एकरवर प्लांट येणार आहे म्हणजे त्या प्लांटची व्याप्ती तुम्ही समजू शकता. खरं खरं. एवढंच नाही तर मी असं म्हणेन की अगदी मिहानसारखा 90,000 स्क्वेअर फुटा म्हणजे एकरवर येणारा प्रोजेक्ट किंवा लवासासारखा प्रोजेक्ट किंवा अगदी एनरॉनसारखे प्रोजेक्ट, आज मी असं म्हणेन की या मुलाखतीच्या माध्यमातून की आज एनरॉन जो बंद पडलेला आहे किंवा बंद पडायला गेलेला आहे, मी एवढं नक्की सांगू शकतो की अशा कारखान्यांना किंवा अशा युनिट्सना आपण वास्तुशास्त्राच्या उपाययोजना देऊन पुनरुज्जीवित करू शकतो आणि ही वास्तुशास्त्रामध्ये ताकद आहे. तर तो कितीही छोटा उद्योजक असू दे, मला त्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की तुमचा कारखाना, तुमचं युनिट कसंही असू दे, त्याला उपाययोजनांच्या माध्यमातून 95% पॉझिटिव्ह करता येईल एवढी खात्री बाळगा. वा, हे खूपच छान आहे. निश्चित. अगदी. आपण आणखी थोडंसं पुढे जाऊया. खरं तर कुठलाही कारखानदार, उद्योजक हा आर्थिक फायदा व्हावा यासाठी त्याचा उद्योग करत असतो. मात्र त्याप्रमाणे केलेल्या कष्टाप्रमाणे बरेच वेळा त्यांची तक्रार अशी असते की पैशांची आवक तशी होत नाहीये. हो. तर हे असं का होतं आणि याच्यामध्ये काही वास्तुशास्त्रानुसार आपण काही करू शकतो का? अनुपमा, आत्ता या आपला कार्यक्रम चालू असताना एक स्लाइड अशी दाखवली जाते की संपूर्ण 8 दिशा आणि मधला भाग ब्रह्मतत्व, अशा 9 भागामध्ये कुठे काय असलं पाहिजे. किंबहुना मी असं म्हणेन की प्रेक्षकांना त्यांनी या कार्यक्रमामध्ये प्रत्येक दिशेला म्हणजे उत्तरेला काय असलं पाहिजे, ईशान्येला काय असलं पाहिजे, पूर्वेला काय असलं पाहिजे, या सगळ्या स्लाइड्स आपल्या सायमल्टेनियसली चालत आहेत. मला इथे एवढं सांगायचं की आता आर्थिक, शेवटी माणूस जी काही सगळी ही धडपड करत असतो ती यश आणि यशामधून अर्थप्राप्ती, म्हणजे स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबाची आर्थिक उन्नती, प्रगतीच्या पथावर नेणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आणि तो त्यासाठी झगडत असतो.
आता उद्योगामध्ये कसं असतं माहिती का, की साधारणपणे उत्तर, ईशान्य आणि पूर्व, ईशान्य म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्यामधली नॉर्थ ईस्ट, आता ह्या 3 दिशांमधली जी वास्तुशास्त्र रचना आहे ही खऱ्या अर्थाने मी असं म्हणेन की तुमच्याकडे संपत्तीचा ओघ घेऊन येते. अच्छा. हां, तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्या इंडस्ट्रीचं प्रवेशद्वार. मग या प्रवेशद्वारामध्ये कंपाऊंड गेट कुठे असलं पाहिजे. नंतर ईशान्य दिशेतली जागा जास्तीत जास्त मोकळी आणि हलकी कशी ठेवता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर तुमचं जे इंडस्ट्रीयल युनिट आहे, आता ठीक आहे, आज कसं असतं की माणूस अगदी प्रत्येक स्क्वेअर फूट जागा तो वापरत असतो. होय. मग अशा वेळी मी असं म्हणेन की अगदी एंट्रन्स लॉबी किंवा रिसेप्शन किंवा अगदी हलकं वजन आपण ज्याला जिथे लागेल अशा हलक्या वजनाच्या वस्तू आणि हलक्या ॲक्टिव्हिटीज आणि पाण्याशी संबंधित ॲक्टिव्हिटीज, या सगळ्या गोष्टींचं जर संतुलन आपण उत्तर, ईशान्य आणि पूर्व भागामध्ये जर केलं तर मी असं म्हणेन की त्या उद्योगामध्ये पैशाचा ओघ चांगला येतो. अच्छा. आता हा एक महत्त्वाचा भाग आहे. पण नुसता पैशाचा ओघ येऊन चालत नाही. अगदी. तर दुसरीकडे कसं असतं की तुम्हाला जो काही आता रोजचे आपले जे खर्च करायला लागतात, म्हणजे काही खर्च हे त्याला फिक्स ओव्हरहेड्स म्हणतात आणि काही हे व्हॅरिएबल ओव्हरहेड्स म्हणजे प्रासंगिक खर्च. आता तुमच्या कारखान्याच्या आग्नेय दिशेमध्ये म्हणजे साऊथ ईस्ट रिजनमध्ये अग्नितत्व असलं पाहिजे. आता जर सपोज एखादं फॅब्रिकेशन युनिट असेल छोटंसं, तर त्याने वेल्डिंगचं काम म्हणजे अग्नीशी संबंधित काम हे आग्नेय दिशेत केलं पाहिजे. अच्छा. जर एखादा खूप मोठा कारखाना असेल जिथे फर्नेस, बॉयलर किंवा मोठमोठ्या भट्ट्या वगैरे अशा काही गोष्टी असतील किंवा एखाद्या केमिकल प्लांटमध्ये काही रिॲक्शन झाल्यानंतर 2 केमिकल्स एकत्र केल्यानंतर उष्णता निर्माण होते, त्याला एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणतात. तर अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बेसिकली मी असं म्हणेन की त्या आग्नेय दिशेत केल्या पाहिजे. बरं. म्हणजे आग्नेय दिशेमध्ये ईशान्य दिशेतली रचना पैशाचा फ्लो आणते, आग्नेय दिशेतली रचना ही तुमच्या पैशाचं सदुपयोग करते. पण जर अग्नी अग्नीच्या स्थानात नसेल तर त्या ठिकाणी वायफळ खर्चाचं प्रमाण जास्त, प्रत्येक कामामध्ये दिरंगाई आणि अडथळे, जेवढं काम लांबणार, जेवढी दिरंगाई होणार तेवढा खर्च वाढणार. तो या सगळ्या गोष्टी तिथे त्यांना आवश्यक असतात. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे की नैऋत्य दिशा, साऊथ वेस्ट रिजन. आता साऊथ वेस्ट रिजन हा सगळ्यात जड असला पाहिजे. बरं. पण जर यदा कदाचित, आता मला काही कारखाने असे आढळलेले आहेत की त्याचा साऊथ वेस्ट एकदमच रिकामा, हलका किंवा काहीच तिथे ठेवलं नाही किंवा बऱ्याच ठिकाणी तिथे त्यांनी पाण्याची टाकी वगैरे करून ठेवलेली आहे जमिनीतली. अशा जर गोष्टी केल्या तर आलेला पैसा हा 100% अडकलाच पाहिजे. बरोबर. जिथे रोलिंग होत नाही. रोलिंग होत नाही. किंबहुना बऱ्याच वेळा असं होतं की आता मी एकदा सांगेन की मी ठाण्याजवळच्याच एका छोट्याशा गावात मी एका कारखान्याचं परीक्षण करत होतो. परीक्षण करता करता माझ्या ते अतिशय लक्षात आलं होतं की याचं काही खरं नाही आहे, हे युनिट अक्षरशः गॅसवर किंवा ICCU मध्ये असलं पाहिजे. अगदी मी त्याला बोललो सुद्धा की बाबा रे, तू 4 वर्ष अगोदर का नाही मला बोलवलंस. मला एकंदरीत तुझी सगळी रचना बघतानंतर तू काय थोडेसे शेवटचे दिवस मोजत असावा असं मला वाटतंय. म्हणजे इतक्या मी कठीण शब्दात कधी बोलत नाही, पण ती अवस्थाच अशी होती की बाबा रे, तू हे का नाही आधी मला केलंस बोलवण्याचं कारण. आणि मग तोपर्यंत शांत बसलेला तो माणूस, म्हणजे मी 2:30 वाजता त्या कारखान्यात शिरलो होतो. छोटासा कारखाना होता. 5:30 पावणे 6 वाजेपर्यंत तो माणूस माझं सगळं ऐकत होता. आणि मग नंतर त्यांनी बोलायला सांगितलं की तो म्हणाला, साहेब आता परिस्थिती अगदी गळ्यापर्यंत आलेली आहे, केव्हा येऊन बँक माझ्या कारखान्याला टाळं लावेल आणि ताबा घेईल याची काही गॅरंटी सांगता येत नाही. तर तेव्हा मी त्याला म्हटलं की बाबा रे, एवढा काही चमत्कार करण्याइतकं वास्तुशास्त्र जबरदस्त नाहीये, पण आपण तुला वाचवण्याचा प्रयत्न करू. त्याही पुढे जाऊन त्यांनी मला एक सांगितलं की बरोबर 1 वर्ष अगोदर भारतातल्या एका मोठ्या उद्योग समूहाने त्याचं युनिट टेकओव्हर करण्यासाठी त्याला अप्रोच केला होता. अच्छा. त्यांनी त्याचं प्रोडक्शन, त्याचं सगळ्या एक्सपर्टीज सगळ्या चेक केल्या. अच्छा. पण सोबत त्या उद्योग समूहाने त्यांचा एक वास्तुतज्ञ पण आणला होता. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल
की त्या उद्योग समूहाने तो कारखाना टेक ओव्हर न करण्याचं एकमेव कारण म्हणजे वास्तुशास्त्र होतं. ओ कारण त्यांच्या एक्सपर्टनी सांगितलं की साहेब इथलं वास्तुशास्त्र एवढं विचित्र आहे की एक तर आपल्याला हा घेतल्यानंतर आपल्याला इथे काही शक्य नाही आहे. दुर्दैवाने मी त्याच्याबद्दल एवढंच म्हणेन की त्याला बिना तोडफोडच्या उपाययोजनांचं नॉलेज नसल्यामुळे त्याने तो चुकीचा सल्ला दिला. पण अदरवाईज जर मी तिथे असतो तर मी स्पष्ट सांगितलं असतं की कम व्हॉट मे, कुठल्याही युनिटला, कशाही प्रकारच्या युनिटला मी रेमेडीज दिल्या असत्या आणि मी त्याला त्या त्रासातून काढलं असतं. म्हणजे एकीकडे तो अडकलेल्या माणसाला आपण बाहेर काढू शकलो असतो, तर दुसरीकडे ज्यांना टेक ओव्हर करायचं आहे, नॅचरली विकणारा जास्तीत जास्त किंमत आणि घेणारा कमीत कमी, या सगळ्या गोष्टींचा समन्वय, आता हा झाला व्यवहाराचा भाग, पण या दोघांनाही सॅटिस्फाय करता आलं असतं. आणि आज जो माणूस नंतर त्या NPA प्रॉब्लेममध्ये अडकला बँकेने टेक ओव्हर केल्यानंतर, अशा सिच्युएशनमध्ये माणसाला बाहेर येणं कठीण जातं. तर त्याला मी मदत सुद्धा करू शकलो असतो वास्तुशास्त्राच्या मदतीने, पण त्याच्या जुन्या त्या मोठ्या कंपनीच्या वास्तुतज्ञाकडे ते नॉलेज नसल्यामुळे त्याने अर्धवट ज्ञान दिलं. त्यामुळे म्हणून मला प्रत्येक वेळा हे पण सांगावं लागतं की इंडस्ट्रीचं वास्तुशास्त्र करणं हे येरागबाळ्याचं काम मुळीच नाही. कारण इंडस्ट्रीमध्ये एकीकडे तुम्हाला वेगवेगळ्या सायंटिफिक प्रिन्सिपल्स, दुसरीकडे फ्लो चार्ट, आणि फ्लो चार्टमध्ये कसं असतं ना की तो प्रोडक्शनची सायकल अशी कमीत कमी हँडलिंग टाईम आणि मॅक्झिमम आउटपुट या पद्धतीने एकाला दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, चौथी स्टेप ह्या ज्या करणं भाग असतं, हे जर नाही केलं तर प्रोडक्शन कमी होऊ शकतो. तर अशा अनेक गोष्टी आहे आणि ह्या गोष्टींचा ताळमेळ ठेवणं हे प्रत्येकाला जमणं शक्य नाही. अगदी खरं तर कारखानदार म्हटलं की कर्ज हे तिथे आलंच. आपण त्याही विषयी चर्चा करणार आहोत. मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी24 तास. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि हितगुजचा आजचा विषय आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहेच आहे, मध्यम लघु उद्योजक आणि वास्तुशास्त्र या विषयावर आपण बोलतो. आणि डॉक्टर अहिरराव सर आपल्या बरोबर आहेत, मार्गदर्शन करतात. सर थोडं आणखी पुढे जाऊया. जसं मी ब्रेकवर जाण्यापूर्वी म्हटलं, कुठलाही उद्योजक म्हटलं की तिथे कर्ज हे आलंच. तर अशा वेळी बरेच वेळा उद्योजकांमध्ये कर्जाचं हे प्रमाण वाढतं आणि त्यावेळी वास्तुशास्त्राचा आधार घ्यावासा वाटतो. नेमके काय उपाय आहेत या संदर्भात? याच्यामध्ये मगाशी मी जसं म्हटलं की अशी जर अवस्था येत असेल किंवा एक्झिस्टिंग युनिटला की सातत्याने आपलं प्रोडक्शन किंवा पैशाचं रोलिंग, प्रॉफिटेबिलिटी हे घसरत चाललं आहे, तर त्यावेळी त्या इंडस्ट्रियलिस्टने किंवा त्या उद्योजकाने अतिशय प्रकर्षाने विचार केला पाहिजे की इथे कुठेतरी मला माझ्या रेग्युलर फीचर, कारण तो काम व्यवस्थित करतोय, त्याची मशिनरी उत्कृष्ट आहे, तो रॉ मटेरियल चांगलं वापरतोय, पण तरीसुद्धा त्याची गाडी ज्या स्पीडने जायला पाहिजे ती जेव्हा जात नाही आणि सातत्याने असं 2 किंवा 3 वर्ष जर त्याला घडलं, तर मी असं म्हणेन की त्याने प्रकर्षाने वास्तुशास्त्राचा सल्ला घेतलाच पाहिजे. पण त्याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की त्याने तो कर्जबाजारी होणार नाही याची जर काळजी घेतली अगोदरच. आता ह्याच्यामध्ये बेसिक कसं आहे की शक्यतोवर दक्षिणेशी संबंधित जर प्रवेशद्वार त्यांनी टाळलं, नंबर 1, आणि दक्षिण नैऋत्य भागामध्ये त्याने जर जास्तीत जास्त हेवी मशिनरी किंवा हेवी स्टॉक, पण तिथे तयार माल नाही, कच्चा माल जर साऊथ वेस्टमध्ये गरज पडली तर तो साऊथ वेस्टमध्ये ठेवला आणि त्यातून जडत्व निर्माण केलं, किंवा जेव्हा कारखान्याची बिल्डिंग बांधतात तेव्हा साऊथ वेस्टमध्ये जास्तीत जास्त उंच भाग बांधकाम करून तिथे हेवीनेस क्रिएट करणं. बऱ्याच वेळा असं असतं की इंडस्ट्रियल युनिटची हाईट खूप जास्त असते, मग त्यावेळी खाली त्यांनी हेवी मशिनरी आणि वरती लॉफ्ट किंवा मेझनिन घेऊन तिथेच त्या कारखान्याचा प्रमुख म्हणजे मालक म्हणा किंवा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणा किंवा त्या युनिटचा जो हेड असतो त्याचं बसायचं ऑफिस, या 2 गोष्टी जर त्याने केल्या तर त्याचं स्थैर्य, स्टॅबिलिटी वाढते. याच सोबत त्याने जर तिथे कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रिकल युनिट किंवा त्याने इलेक्ट्रिकल पॅनल, खड्डा, पाणी किंवा हलकेपणा किंवा त्या नेमकं युनिट बांधताना नेमकं तिथेच तेवढा कट करायचा, अशा जर गोष्टी त्याने केल्या तर टेक इट फॉर ग्रँटेड की त्याचा पैसा मार्केटमध्ये अडकलाच पाहिजे. तो मार्केटमध्ये माल जाईल त्याचा, पण समोरून त्याच्या देणेकरांकडून किंवा त्याच्या व्यापाऱ्यांकडून त्याला जे पैसे यायला पाहिजे ते पैसे अडकतील.
आणि असे आज बेसिकली माझ्याकडे मी सांगेल की जेव्हा माझ्याकडे एखादा उद्योजक येतो, छोटा असू दे मोठा असू दे कुठल्याही प्रकारचा, तर तो पहिल्यांदा मी तो म्हणतो ना की 10 पैकी 8 जण हे या पद्धतीने आर्थिकदृष्ट्या अडकलेलेच असतात. खरं. आणि मग बेसिकली काय होतं ना की पुन्हा एकदा मी सांगेन की वास्तुशास्त्र म्हणजे काही जादू नाहीये होय. की एक काठी फिरवली आणि सगळं बदललं. नॉट ॲट ऑल. तर त्याच्यात सुद्धा वेळ लागतो रिझल्ट्स मिळायला. अच्छा. पण मी असं म्हणेन की जसं तुम्ही एखाद्या मुलासाठी पोलिओ ट्रिपल जी काही प्रिकॉशन्स घेतात, तसं किंबहुना आपला प्रोडक्शनची म्हणजे क्वालिटी कशी होईल त्यासाठी तुम्ही प्रिकॉशन्स घेतात. आपला धंदा स्पीडमध्ये चालावा म्हणून प्रिकॉशन घेतात. पण ॲट द सेम टाईम आपल्याला हे असे सगळे धोके न येऊ किंवा असे प्रॉब्लेम्स आपल्याला येऊ नये यासाठी वास्तुशास्त्राचा विचारसुद्धा उद्योजकांनी केला पाहिजे. अगदी. आणि हा जर प्रकार त्यांनी केला, साऊथ वेस्ट मधले वास्तुदोष जर त्यांनी टाळले, तर कर्जबाजारीपणापासून ते नक्कीच सुटका त्यांची सुटकार होऊ शकते. किंवा मी तुम्हाला म्हणतो की मी माझं जे एक पात्री नाट्यप्रयोग करतो वास्तू रविराज, त्याच्यामध्ये मी जेव्हा दक्षिण नैऋत्यचं जेव्हा वर्णन करतो तेव्हा मी असं एक माझा नाटकातला डायलॉग आहे की मी बँकवाल्यांना अपील करतो की हे बँकवाल्यांनो लक्षात ठेवा, जर कुठल्या उद्योजकाचा गेट किंवा एंट्रन्स साऊथचा असेल तर जरा थोडंसं बारकाईने पाहणी करा, आंधळेपणाने कर्ज देऊ नका. अगदी अगदी. असं आहे. यावर आणखी चर्चा करणार आहोत. पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास. शुअर. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि हितगुजमध्ये आज आपण चर्चा करतो ते उद्योजक आणि वास्तुशास्त्र या विषयावर. आणि अहिराव सर आपल्या बरोबर आहेत, मार्गदर्शन करतात. सर, एखाद्या उद्योगाची आपण म्हणतो की क्षमता भरपूर असते, मात्र त्याचा आउटपुट नसतो, म्हणजे इन्स्टॉल कॅपॅसिटी वेगळी असते आणि बाहेर येण्याची क्षमता तेवढी नसते. तर अशा वेळी वास्तुशास्त्राचा उपयोग आणि तिथला आंतरिक सुसंवाद याचं कितपत महत्व आहे? हे दोन गोष्टी आहेत. आंतरिक सुसंवाद म्हणजे त्या कारखान्यामध्ये तिथले वर्कर्स आणि तिथली मॅनेजमेंट किंवा मालक आणि कामगार यांच्यामधला एक चांगला सुसंवाद, आणि हे अत्यंत आवश्यक आहे. खरं. जोपर्यंत एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई यांच्यामध्ये सौहार्दपूर्ण संबंध नसतात तोपर्यंत ती एकोप्याची भावना आणि त्यातून प्रोडक्शन हा शक्य होत नाही. आणि या सगळ्या गोष्टींना वास्तुशास्त्रदृष्ट्या त्या कारखान्याची वायव्य दिशा म्हणजे नॉर्थ वेस्टची अंतर्गत रचना, म्हणजे तिथे काय ठेवलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कारखानदाराने त्याचा तयार झालेला माल वायव्य दिशेत ठेवला तर अतिउत्तम, तो लवकर डिस्पॅच होईल. वायुतत्व आहे म्हणून. आणि जर वायव्य दिशा म्हणजे वायुतत्व जर बिघडलं तर त्या कारखान्यामध्ये धुसफूस, वादविवाद, कटकटी किंवा ज्याला इंडस्ट्रियल रिलेशन्स किंवा तणाव या सगळ्या गोष्टी तिथे नक्कीच काम करतात. प्रॉब्लेम येतातच येतात. आणि तुम्ही जे म्हटलं की इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी, एखाद्या कारखान्याची कॅपॅसिटी 120 टन पर मंथ असं एखादं प्रॉडक्ट तयार करण्याची, आणि तिथे प्रोडक्शन अतिशय कमी होते. तर यावेळी एक गोष्ट लक्षात घ्यायची की जर ईशान्य दिशा म्हणजे नॉर्थ ईस्ट वाजवीपेक्षा जास्त जड झाली, म्हणजे नॉर्थ ईस्ट आणि साऊथ वेस्टमध्ये 1:4चा रेशो असला पाहिजे असं वास्तुशास्त्र. पण जर ही वाजवीपेक्षा जास्त जड झाली तर ऑटोमॅटिकली पैशाचा ओघ म्हणजे किंवा तिथे जर तुम्ही हेवी प्लांट टाकले तर नॅचरली तो कारखाना बंद होण्याच्या दृष्टीने त्याची वाटचाल सुरू होते. म्हणजेच थोडक्यात त्यांचं प्रोडक्शन कमी होतं. किंबहुना माझ्याकडे असे अनेक कारखाने आलेले आहेत की ज्यांना बेसिकली मी असं म्हणेन की आता हे 120 कोटी जर्मन टेक्नॉलॉजीचा कारखाना, त्या कारखान्याचं 120 टनचं जे प्रोडक्शन होईल ना पूर्ण विकलं जाणार आहे. म्हणजे जॅपनीज कंपनीने ते करार केला, आम्ही घेणार, तुम्ही काय काळजी करू. पण त्यांचा साऊथ वेस्ट सगळा रिकामा, फक्त काही गॅस टँक त्यांनी जमिनीत टाकल्या होत्या. नॉर्थ वेस्टमध्ये त्यांनी वाजवीपेक्षा जास्त जड केलं होतं, ईशान्य जड केली होती, आणि आग्नेयमध्ये थातुरमातुर काही गोष्टी होत्या. असं जेव्हा बिघडलं त्यांचं आणि 12 टन सुद्धा प्रोडक्शन होत नव्हतं, शेवटी त्या कारखान्याला बदल करणं शक्य नाहीये. त्याला उपाययोजना दिल्या आणि त्यानंतर एक 4 ते 6 महिन्यात त्यांनी 12 टनावरून 80 टनावर उडी मारली आणि 6 महिन्यानंतर त्यांचं 100 टन क्रॉस झालं होतं. हा रिपोर्ट आहे. नक्कीच वास्तुशास्त्राचा असा उपयोग होऊ शकतो. खूप छान मार्गदर्शन सर आज उद्योजकांसाठी तुम्ही या माध्यमातून केलं. खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि हे मार्गदर्शन केल्याबद्दल. थँक्यू. आणि यानंतर हितगुज या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.